अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी निवड झालेले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र नामदार समीर काझी यांचा जंगी नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला। या सत्काराला उत्तर देताना नामदार समीर काझी म्हणाले की जो विश्वास आणि जो सन्मान मला दिला आहे त्या सन्मानाची परतफेड मी माझ्या कार्यातून करणार आहे। बीड जिल्ह्याचा सन्मान वाढेल असंच काम आपल्या हातून होईल असा विश्वास नामदार काझी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला। नामदार समीर काझी यांच्या निवडीबद्दल व नियुक्तीबद्दल अंबाजोगाईत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई, क्रेडाई अंबाजोगाई, बागवान बिरादरी पंच कमिटी अंबाजोगाई व काझी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी जंगी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर प्रमोद खैरनार पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब डिस्ट्रिक्टचे पीडीओ ओमप्रकाश मोतीपोळे, बागवान एज्युकेशन सोसायटीचे सचिव हाजी नसीर अहमद खलीफा व काझी सेवा संघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफी गुलाम नबी काझी, क्रेडाईचे प्रदेश सचिव धर्मवीर भारती आदी मान्यवर उपस्थित होते। तर व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, केएसबीएल ग्रुपचे अतुल संघानी, आनंददादा लोमटे, शेख शकील भाई, क्रेडाईचे संजय सुराणा, शेख मोईन भाई यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामदार समीर काझी यांची महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व भला मोठा हार देऊन नागरी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी ओमप्रकाश मोतीपोळे म्हणाले की रोटरी क्लबच्या सान्निध्यात आलेले समीर काझी हे वेगवेगळ्या क्षेत्रात रमलेले व्यक्तिमत्व आहे। ज्यांना सामाजिक कार्याची चाड आहे तो माणूस कधीही स्थिर बसू शकत नाही। मदत ही परोपकाराची भावना घेऊन समीर काझी यांनी काम केलं। समाज माध्यमात बंधुभाव व भाईचारा निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार असतो। एक व्यक्ती अनेकांच्या हृदयात राज्य करू शकतो हे समीर काझी यांच्या माध्यमातून दिसून आलं आहे। देशामध्ये प्रामुख्यानं 3 संस्थांकडे सर्वाधिक जास्त जमिनी आहेत, ज्यामध्ये रेल्वे, संरक्षण खातं आणि वक्फ बोर्डाकडे आहेत। त्यामुळं एका चांगल्या संस्थेत काम करण्याची संधी आमच्या तरुण सहकार्याला मिळाली आहे। या संधीचं ते सोनं करतील असा विश्वास असल्याचं मोतीपोळे यांनी सांगितलं। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर खैरनार पाटील म्हणाले की समीर काझी हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। सर्व समाजात त्यांना मानाचं स्थान आहे। समीर भाई हा लोकांच्या हृदयात राहणारा माणूस आहे। त्यामुळे समीर भाईच्या आगामी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर सत्काराला उत्तर देताना नामदार समीर काझी म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एका चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे। सर्वप्रथम मी त्या अल्लाह तालाचे व कुटुंबियांचे ऋण व्यक्त करतो, कारण त्यांच्या संस्कारामुळे व शिकवणीमुळे मला इथपर्यंत येण्याचं बळ मिळालं। वक्फ बोर्ड हे अद्ययावत व परिपूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांची समर्थ साथ आणि पाठबळ आहे। त्यामुळं आगामी काळात अल्पसंख्याक समाजातील कुठल्याही तरुण तरुणीला शिक्षणासाठी असेल, रोजगारासाठी असेल किंवा इतर सामाजिक स्तरावर अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। या कार्यालयाचं कामकाज हे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं चालावं यासाठी अनेक निर्णय घेतले, ज्याचा परिणाम आता सकारात्मक येऊ लागला आहे। चांगलं काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, परंतु मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक मंत्री यांनी कुठेही अडचण येऊ दिली नाही। उलट हे वक्फ बोर्ड अधिक गतिमान व्हावं यासाठी त्यांची भरीव अशी मदत आणि सहकार्य आहे। त्यामुळं आगामी काळात या वक्फ बोर्डाचा कारभार हा राज्यासमोर दिसून येईल, त्यासाठी आपला प्रयत्न असेल। जो विश्वास आणि जे सहकार्य मला केलं आहे त्यांचा आपण कायम ऋणी आहे। आजवरच्या वाटचालीत कुटुंबांची जेवढी साथ मिळाली तेवढीच साथ, सहकार्य व पाठिंबा माझे सहकारी अतुल संघानी, आनंददादा लोमटे, शेख शकील बागवान यांचे लाभले आहे। बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावेल असेच काम आपल्या हातून घडेल असा विश्वास नामदार समीर काझी यांनी व्यक्त केला।
यावेळी हाजी नसीर अहमद खलिफा, मोहम्मद शफी साहेब यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसंच क्रीडाईचे अध्यक्ष संजय सुराणा यांनी प्रास्ताविक केलं. प्रारंभी दीप प्रज्वलनाऐवजी अभिनव असा वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ॲडव्होकेट संतोष पवार यांनी केलं. सन्मानपत्राचं वाचन अतुल संघानी यांनी तर आभार प्रदर्शन शेख शकील बागवान यांनी केलं. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी आणि महाराष्ट्राचं गौरवगीत महागायक सुभाष शेफ व मयुरी मजगे यांनी सादर केलं. नागरी सत्कार पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नामदार समीर काझी यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचे स्नेहीजनांनी, आप्तेष्टांनी, नातेवाईकांनी, सहकाऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती. KSBLच्या वतीनं सामाजिक दायित्व म्हणून आधार माणुसकीचा उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्या विद्यार्थ्यांना सुटकेस व पुष्पगुच्छ देण्यात आलं. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष गिरीधरलाल भराडिया, बबनभैया लोमटे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, JD थोरात, बाळासाहेब थोरात, कमलाकर अण्णा कोपले, आदर्श शिक्षक SB सय्यद सर यांच्यासह इतरांनी नामदार समीर काझी यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वार्ता YouTube न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.